हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
संताने सरता केलो तैशा परी 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 चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी अवधीला पायी आपोलिया आवदिला पाया बोलिया आवदिला पाया बोलिया तुका म्हणे आले समर्थाचे मना आले समर्थाचे तुका म्हणे आले समर्थाचे मना आले समर्थाचे घरी होय राणा रंग त्याचा हरी होय राणा रंग त्याचा हरी होय राणा रंग त्याचा गुण दोष याचे न विचारी काही दोष याचे न विचारी गुण दोष याचे न विचारी काही दोष याचे न विचारी अवधीला पायी आपोलिया आवदिला पाया बोलिया पाया बोलिया ठोपार कुमार जय जय भगवान कुमारी जय जय विठोबार कुमार हरे भगवान कुमार ठोबार कुमार भगवान कुमार ठोबार कुमार भगवान ठोबार कुमार कुमार भगवान कुमार ठोबार कुमार भगवान कुमार हॅलो हॅलो महाराज मंडळी विनंती आहे ज्यांचे नाव असेल त्यांनी त्याचा फेटा स्वतः बांधून घेणे हरिभक्तपरायण दिनकर अण्णा मोहीन हरिभक्तपरायण तुम्ही हा बघा. अनिल मामा अनिल मामा अनिल मामा हरिभक्तपरायण अनिल महाराज उंद्रे खैरी निमगाव संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी थोडा विको संताने सरता केलो तैशा परी संताने सरता
केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी आणि सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिला चंदनाने बोरी व्यापिला गुण दोषयाचे न उच्चारिकाही गुण दोषयाचे न उच्चारिकाही चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष याती न गुण दोष याती न विचारी संताने सरता केलो तैशा परी 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 चंदनाने बोरी व्यापिला चंदनाने बोरी व्यापिला गुण दोषयाचे न विचारिकाही गुण दोषयाचे न विचारिकाही चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष याती न विचारिकाही गुण दोष याती न विचारिकाही ठाव दिला पायी आपोलिया ठाव दिला पायी ठाव ठाव दिला दिला ठाव दिला पायी पायी ठाव
आपुलिया ठाव दिला पायी ठाव दिला पायी ठाव ठाव दिला पायी ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुका सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे बाई सबंदन की जय। विठ्ठल 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 तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमिति नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम संताने सरता केलो तैशा परिचंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. ही कृतज्ञता संतांच्या विषयी जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या अंतकरणामध्ये आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारा सांगतात की त्या संतांनी मला पावन केलं. सर्त याचा अर्थ पावन केलं. माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्या संतांनी माझा स्वीकार केला. त्याच्यासाठी तुकोबारांनी एक दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे चंदनानं बोरीचा स्वीकार करावा त्याप्रमाणे संतांनी माझा स्वीकार केला. कुठल्याही प्रकारचे गुणदोष माझ्या अंगी संतांनी पाहिले नाही. आणि त्या संतांमध्ये ती शक्ती आहे, ती अद्भुत शक्ती आहे की जे राजाचा रंक रंकाचा राजा करू शकतात. असा कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आहे. या ठिकाणी सुरू असलेला ज्ञानयज्ञ सोहळा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची प्रत्येक भाविकावरती त्या ठिकाणी उपकार आहे. आईवडील एवढे उपकार करणार नाही एवढे उपकार या साधू संत महात्म्यांनी केलेले आहे. म्हणून त्या संतांच्या आपल्यावरती जे ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याची थोडीशी जर आपल्याकडून त्यांची सेवा घडली तर त्या ठिकाणी आपल्या दैवाला पारावार नाही. आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर काही उपदेश करण्यासाठी उभा नाही. परंतु संतांनी आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन केलं, जी कृतज्ञता त्यांच्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये आहे ती व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मला या व्यासपीठावरून आलेली आहे.
गेल्या 7 दिवसापासून आपण पाहतो की या पंचक्रोशीमध्ये सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि माझे सद्गुरू स्वामी रामगिरी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी सुरू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा जगामध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह नाही, असा अखंड हरिनाम सप्ताह श्री गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत असताना मी म्हणेल की धनगरवाडी आणि गंगागिरी महाराजांचा सप्ताह हे जवळजवळ मेळ बसत नव्हता. परंतु या धनगरवाडीनं काय केलं, काही मंडळी एकत्रित आली आणि बेटावरती खूप प्रेम करणारी आणि श्रद्धा असणारी सर्व पंचक्रोशी आहे. काही मंडळींनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी, काही तरुण मंडळी, काही ज्येष्ठ मंडळी, काही मार्गदर्शक, अशा पद्धतीनं सर्वांनी एकत्रित येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी यशस्वी केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं माझ्यापर्यंत या चक्री कीर्तनातली ही 2 मिनिटाची सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग कृतज्ञता व्यक्त करणार आहे. आपल्या जीवनामध्ये संतांच्या विषयी कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. टाळी वाजवा, टाळी वाजवा. और डूबने को अभिमान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. करने को लेना और डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लीनता, डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. लेने को हरिनाम, डूबने को अभिमान. करने को लीनता, डूबने को अभिमान. एक सूत्र आपल्याला मी सांगेल. वेद अनंत बोलीला अर्थ ही तुकाची साधीला विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. वेदानं काय सांगितलं, विठोबाला शरण जा, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्याचं नाम घ्या, हे वेदानं सांगितलं. तेच सद्गुरू गंगागिरी महाराजांनी एका वाक्यामध्ये सांगितलं, लेने को हरिनाम. द्यायचं असेल तर अन्नदान करा, तरायचं असेल तर नम्रता अंगी असू द्या, आणि बुडायचं असेल तर अभिमान अंगी असू द्या. असे 4 महावाक्य जगाच्या समोर त्या काळामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ठेवले. महाराज येते सद्गुरू गंगागिरी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रत्येकजण काही ना काही छोटासा प्रयत्न करतोय. इथं येऊन कीर्तन करणं म्हणजेच उपकारातून उतराई होणं नाही आहे. भजन म्हणणं म्हणजे उपकारातून उतराई होणं नाही आहे. तर सद्गुरू गंगागिरी महाराजांची कुठली तरी सेवा केली. गुरुवारी बाबांनी सांगितलं की आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी भाकरीची सेवा करतायत, वेळात वेळ काढून जास्तीत जास्त संख्येनं भाकरी देत आहेत. त्यामुळे इकडं वारकऱ्याला महाप्रसाद मिळतोय. इथं झाडलोट केली, इथं सडा सामर्जन केलं, इथं महाप्रसाद दिला, वाडी केली, कुठल्याही प्रकारची सेवा केली तर गाता ऐकता समानाची घडे, या न्यायाप्रमाणे ती सद्गुरू गंगागिरी महाराजांची सेवा आहे. विठ्ठल. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हा निष्ठेचा परमार्थ आहे. त्या भोळ्या भाबड्या वारकऱ्याचा परमार्थ आहे की जो घरून निघताना फक्त तिकिटापुरते पैसे आहे. जो वारकरी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन अहोरात्र त्या ठिकाणी प्रहारा करतो, भजन करतो, गार पाणी तर गार पाणी आंघोळीला, आमटीचा महाप्रसाद घेतो. 7व्या दिवशी ज्या वेळेला काल्याच्या दिवशी गुरुवारी बाबाजी मंडपमध्ये येतात. महाराज मंडपामध्ये आल्यानंतर त्या धर्म मंडपामध्ये महाराज ज्या वेळेला उभे राहतात, क्षणभर महाराज त्या ठिकाणी सर्वांकडे पाहतात. अरे कुठल्याही प्रकारचा निरोप नाही, कुठल्याही प्रकारचं पत्र नाही,
तरी माझ्यावर या संप्रदायावरती गंगागिरी महाराजांवरती प्रेम करणारे सर्व वारकरी एकजुटीनं आले, एवढ्या मोठ्या संख्येनं आले, पण कुठलाही त्रास त्या ठिकाणी कोणाला दिला नाही. कृतज्ञता बाबाजी सुद्धा व्यक्त करतात. आणि ज्या वेळेला तो भोळा भाबडा वारकरी ज्या वेळेला गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांकडे पाहतो, थोड्या वेळानं त्याच्या अश्रूला वाट मोकळी होते आणि तो रडायला लागतो. देवा, तुम्ही आमच्यासाठी पांडुरंग आहात. पंढरपूरला वेळोवेळी जाणं होत नाही देवा, परंतु तुम्हाला पाहिलं की पांडुरंगाची आठवण होते. तुमच्याकडं पाहिलं की त्या भगवान परमात्म्याला भेटल्यासारखं वाटतं. 7 दिवस संसाराच्या दुःखापासून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझी जातीचे मज भेटो कोणी, या संत महात्म्यांना, या वारकऱ्यांना मी भेटलो. परंतु आता पुन्हा संसारामध्ये परतण्याची वेळ आली देवा. पांडुरंगा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे तुमचे दर्शन झाले आता. याप्रमाणे जो कृतज्ञता व्यक्त करतो, ज्याच्या पायात चपला तुटलेल्या आहे, अरे ज्याचे कपडे मळालेले आहे, पण ज्याचं अंतकरण मात्र गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ आहे, अशा वारकऱ्याचा हा परमार्थ आहे. विठ्ठल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. गुणदोष याचे न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आजच्या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो हॅलो, विठ्ठल विठ्ठल, हरिभक्त पारायण रवी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कबरदारी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल धन्य भावशीळ, धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. विधी निषेध नेनती, विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरून चित्ती. पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. तुका म्हणे तैसे देवा, तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा. पूजे प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोरेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं,
नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजे प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करतात निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. ज्या श्री तुकोबरायांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली. असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत, संत सम्राट जगद्गुरू तुकोबराय. जगद्गुरू तुकोबराय या अभंगातून संत जीवन महिमेच्या अंगाने पटून देतात. विठ्ठल या पुण्य पावन भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचकृषी या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे काय एका वाक्यात बोलून जातो. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्राची विचारधारा आहे. सप्ताह म्हणजे त्याग आहे. सप्ताह म्हणजे समर्पण आहे. सप्ताह म्हणजे सर्व धर्म समभाव आहे. सप्ताह म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे. आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजचा सप्ताह म्हणजेच महाराष्ट्राची संस्कृती. विठ्ठल विठाला 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 विठाला. स्वर्गातील देव सुद्धा अपेक्षा व्यक्त करीत असतील. श्रीसागरामध्ये निवास करणार त्या भगवान परमात्म्याकडे गेले असतील. भगवंताच्या पायाला स्पर्श करून देवाला विनंती करीत असतील, देवा मृत्यूलोकी भावा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी वावा जन्मामा मृत्यूलोकी वावा जन्मामा मृत्यूलोकी वावा जन्मामा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी वावा जन्मामा मृत्यूलोकी वावा जन्मामा मृत्यूलोकी मृत्यूलोकी भावा जन्मामा. कशा करता हा सोहळा स्वर्गात नाही महाराज, हा फक्त मृत्यूलोकात त्याचे, आणि तो पण भाग्यवान माणसालाच बघायला मिळतो. विठ्ठल धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संध्याची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, या उतारे प्रसादे, तुका म्हणे मंगला आता, कोण दाता याहुनी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र निलंबुदाभम, जगननीत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैय धबलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलाकांक तेजोधिकामोदि वक्त्रं, खलानिश्यवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. संपादि ज्ञानं च विदाय भक्तिं,
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसां गुरुं तं महिम्ना पारं ते परमविदुषु यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाच्य सर्वस्वामति परिणामावधि गृणन् मम्मापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः विठल 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 गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिनं नमो नारायणगिरिपरब्रह्मस्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तुजनिधी माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुबरे महंत रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोढं म्हणजे माझे जगद्गुरू तुकोबाराय अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा निवडला आहे तुकोबाराय अभंगामध्ये धन्य काळ संत भेटी माझे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात का संतांची भेट झाली तो काळ खऱ्या अर्थाने धन्यतेचा आहे आणि संतांची भेट झाल्यामुळं धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संतांच्या पायाला मिठी मारली आणि संतांच्या पायाला मिठी मारल्यामुळं झालं काय संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात भवनदीचा झाला तारा या उतारे प्रसादे कारण भवनादीचीच नौका तयार झाली आणि पहिलं तीरावरती मी गेलोय जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी या जगतामध्ये खऱ्या अर्थाने संतांसारखा दाता कोणी नाही आपल्या जीवनामध्ये संतांसारखा मंगलकारक कोणी नाही कारण संतांसारखा दाता या जगतामध्ये कोणी नाही नाही का घातला दुकान देती आली यशी दान नाही का संत उदारा उदार भरले अनंत भांडार संतांसारखी उदारता कोणाकडं नाही कारण जो काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं देतोय नाही का तो माणूस जो काहीतरी घेतो तेव्हा देतो तो देव आणि काही न घेता जे देतात ते म्हणजे संत विठ्ठल विठ्ठल सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुवरे महंत रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपला हा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी कारण खऱ्या अर्थाने आज या मोठ्या उत्सवामध्ये कारण आशिया खंडातील आपला अखंड हरिनाम सप्ताह 1 नंबरचा सप्ताह आहे आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरामध्ये महाराष्ट्रामधली नंबर 1ची परंपरा आहे कारण ज्या गुरुनाम गुरु जोग महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जे कीर्तनकार घडवले जोग महाराजांनी आणि त्या जोग महाराजांचे सद्गुरू म्हणजे गंगागिरीजी महाराज आपलं साधं भाग्य आहे का महाराष्ट्रामधली सद्गुरू गंगागिरीजी महाराज परंपरा सगळ्यात नंबर 1ची परंपरा आहे आपलं तर एवढं भाग्य म्हणावं लागेल का आपण ह्या परंपरेमध्ये जन्माला आलोय नाही का किती मोठं भाग्य म्हणा भाग्योदयेनं बहुजन्म समर्जितेनं सतसंग मंच लभतो पुरुषो या दावाई
पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल का आपल्याला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांसारखे सद्गुरू मिळाले, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळाले, गुरुवर्य रामगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळाले. केवढं भाग्य आहे आपलं. हे असो तिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुकी मैशेशी. आम्ही साधारण जीव होतो, पण सद्गुरूंची कृपादृष्टी आमच्यावरती झाली. सद्गुरूंचा कृपेचा हात मस्तकावरती पडला. शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद माणसामध्ये निर्माण होत असती. ही खऱ्या अर्थाने सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांची ताकद आहे. आपलं तर खूप मोठं भाग्य आहे, कारण एवढं आपलं भाग्य म्हणावं लागेल त्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती हे मस्तक टेकलेलं आहे. साधे भाग्यवान आहोत का आपण? आजही आपल्या ह्या मस्तकाला सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणाचे रजकण लागलेले असतील. केवढं भाग्यवान आहे. आणि आजही आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना बघितलं नाही, पण गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचे यांच्या रूपाने सद्गुरू गंगागिरीजी महाराजांना आज आपण बघतोय. आज सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकतंय ना, आपण समजायचं का गंगागिरीजी महाराजांच्या चरणावरती मस्तक अमोल महाराज संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, राहिला भितरी पांडुरंग. दुजियाचा वारा लागोने दियंगा, ऐसे पांडुरंगा कळो आले. संताने सरता केला सेना नावी, ब्रह्मादिका पार नो लंगवे. विठ्ठल 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 गंगाभिशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरिजिं परब्रह्मस्वरूपं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, राहिला भीतरी पांडुरंग. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबराय हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादानं श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 179वा आणि त्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज एकादशीच्या महापर्वावरती चक्री कीर्तनामध्ये सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं मिळालेला छोटासा प्रसाद. विठ्ठल हो हो. या कीर्तन रूपी सेवेकरता प्रामुख्यानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान लाडीबाळ असणारे भक्त संत श्रेष्ठ नामदेव संत श्रेष्ठ संत सेना न्हावी या अभंगाद्वारे संत संगतीचे 3 फायदे तुमच्या माझ्यासमोर सांगतात. काय सांगतात? संत संगतीने माझ्या जीवनामध्ये फार मोठा बदल झाला. माझ्या अंगामधील काम क्रोध असतील ते सगळे बाहेर निघाले. पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं माझ्या अंतरंगामध्ये वास्तव्य करायला लागला. दुष्टांचा वारा माझ्या अंगामध्ये शिरू न दिला. ही ताकद जर कोणाची असेल तर तो पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची नित्यसेवा माझ्या हातून घडाली. म्हणून त्या संतांच्या कृपाशीर्वादानं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या अनंत कृपाशीर्वादानं खऱ्या अर्थानं मला दृष्टांचा सहवास प्राप्त होऊ दिला नाही. ज्या ब्रह्मादिकांना जो ईश्वर लवकर प्राप्त होत नाही, संत सेना महाराज म्हणतात की साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं
तो दुर्लभ असणारा भगवान परमात्मा माझ्या अंतरंगामध्ये वास्तव्य करतो. ही संतांची खऱ्या अर्थानं ताकद आहेत. आणि तेच संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज आहेत. तेच संत ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आहेत. आणि तेच संत परम श्रद्धेय श्री रामगिरीजी महाराज आहेत. या संतांची ताकद एवढी आहे. तो जन्म तुम्हाला मिळाला. विवेक चूडामणी सांगतोय दुर्लभम त्रैवे वैत देवानुग्रह हेतुकम. तो जन्म तुम्हाला मिळाला आहे आणि आम्हाला सौभाग्य प्राप्त झालं आहे ब्रह्मलिंग गुरुवर्य नारायणगिरी बाबांच्या चरणाचं, परम श्रद्धेय श्री गुरु रामगिरी बाबांच्या चरणाचं. कारण या संतांचा कारखाना एवढा मोठा आहे. आपण विज्ञान युगामध्ये वावरणारी माणसं आहोत. आपल्याकडे अनेक कारखाने, पण या कारखान्यामध्ये आपण इकून ऊस घातला का तिकून साखर पडते. एरंडाचं झाड घातलं तर साखर मिळणार नाही. पण आमच्या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा कारखाना असा आहे, इकून आज्ञा निघाला तिकून सज्ञानी निघाल्याशिवाय राहणार नाही. ही गंगागिरी बाबांची ताकद. विठाल 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 ब्रीद ज्याचे जगदानी, ब्रीद ज्याचे जगदानी, तोची मनी स्मरावा. समपाय करकटे उभा तटे पिवरीच्या, पाहिलिया वेद लावी बैशे जीवी जडोनी. तुका मने भक्ती काजा धावेला जा लवला हे. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभुम. जगर्णीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदैधवला संविठ्ठलं चिंतयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलम कृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य महंत ब्रह्मलिंग सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गुरुवर्य परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर अशा प्रकारामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अनेक सप्ताह पाहिले, अनेक उत्सव पाहिले, परंतु या ठिकाणी असा सप्ताह उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण असा भक्तीचा महापूर, असा भाविकांचा महापूर या ठिकाणी आपण काल पाहिला, परवा पाहिला. एवढा मोठा सप्ताह या ज्या सप्ताहाची गिनीज बुकमध्ये नोंद आहे असा सप्ताह. आणि त्या सप्ताहाची असणारी चक्री कीर्तनरूपी सेवा अगदी थोडा वेळ या ठिकाणी या निमित्ताने जो अभंग निवडला आहे तो तुकोबारायांचा आहे. या अभंगातून महाराज त्या भगवान परमात्म्याचं दातृत्व या ठिकाणी सांगतात की तो भगवान परमात्मा किती दानशूर आहे आणि तो दानशूर असल्या कारणानं आपण त्याचं स्मरण करावं. भगवान परमात्मा ब्रीद ज्याचे जगदानी, त्याचं ब्रीद काय आहे, त्याचं तो दानशूर आहे, हे त्याचं ब्रीद आहे. संतांचंही ब्रीद आहे. परी पाहे ब्रीद शुद्ध अंगी, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे ब्रीद शुद्ध अंगी. तसं भगवान परमात्म्याचं ब्रीद आहेत. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी विनंती करतात, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा. आपलं जे ब्रीद आहे देवा ते तुम्ही सांभाळावं. आणि म्हणून भगवान परमात्मा दानशूर आहेत. कसा दानशूर आहेत तर जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला एवढं मोठं दान दिलेलं आहे, दिले इंद्रिय हात पाय कान, आणि म्हणून त्याचं स्मरण करायचं. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं नाव नाही कुठं, परंतु या ठिकाणी त्याचे लक्षणं मात्र सांगितलेले आहेत. त्याचे लक्षणं काय आहेत तर तो विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेला आहे. कमरेवर हात का ठेवले, त्याला कळ लागली म्हणून, थकला म्हणून काय, या भक्तांची वाट पाहतो. उभा भाविकासाठी तो या ठिकाणी भक्ताची वाट पाहतो. प्रमाणम भवाब्दिरी धम्माम काणम नितंब कराप्याम ऋतुयेन तस्मात.
नितंब म्हणजे कमरेवर हात ठेवून उभा आहेत, या भक्तांसाठी उभा आहेत आणि त्याचं वर्णन केलं. भीमा तिरे एक वसविले नकर, त्याचे नाव पंढरपूर रे, येथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16. हो, या ठिकाणी भीमा जाऊ समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि एवढं सुंदर स्वरूप त्या भगवान परमात्म्याचं आहे की ज्याने ज्याने त्याला पाहिलं, महाराज सांगत असतात, तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. ज्याने त्याला पाहिलं तो पुन्हा मागं येऊ शकत नाही, कारण त्याच्या मनामध्ये ज्याने भगवान परमात्म्याला पाहिले या वेद लावी आणि बैशे जीवी जडवून एवढं ताकद. अहो एवढं काय सांगायचं, निमेष न लगे मन विधिता, एवढी तुझी स्वरूपता. त्याला तासन तास पाहण्याची गरज नाही, त्याला दिवस दिवस पाहण्याची गरज नाही, फक्त एक निमिष जर आपण त्याला पाहिलं तरी सुद्धा निमिष न लगे मन विधिता. विठाला आला विठाला 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 आता माझ्या भावा, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका मने वाटे नका फुटू देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठ्ठल 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 विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गङ्गाविशुद्धं नितस्पादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सरालेष्टितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गङ्गागिरिजयोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यो, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. आताभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. विठ्ठल 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 विठाला विठाला विठ्ठल. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा हा अभंग असून मागणीपर प्रकरणातील आहे. असो, चालू असणारा आपला 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचक्रोशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हरिनाम सप्ताह पार पडत आहे. आणि या हरिनाम सप्ताहातली जी चक्री कीर्तनाची जी सेवा आहे सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने मजपर्यंत आली, म्हणून मी ऋणी आहे. चिंतनाचा भाग असा आहे की प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराया अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, देवा माझं जे तुझ्यावरती असणारं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये तू कधी त्या ठिकाणी खंड पडू देऊ नको. माझ्या प्रारब्धाने मला जे कर्म करावं लागेल त्या कर्माने मी कर्म करेल, पण ऐक देवा, कर्म करत असताना तुझं नाम माझ्या मुखातून कधी बंद पडणार नाही. तुझ्या चरणावरती जे माझं मन लागलेलं आहे ते मन तसंच टिकून ठेव. आणि भगवंता, आजपर्यंत मी जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीच्या वाटेमध्ये तू कधी त्या ठिकाणी फाटी फुटू देऊ नको. असा झाला या 4 चरणाचा अभंग. विठ्ठल सद्गुरु गंगा महाराज की जय.
पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदारी समचरण सरोज्जं सान्द्रनिलाबुदाभं जगन्निहितपानिं मण्डनानं तरुणतुलसीमाला गन्धरं गञ्जनेत्रं सदैव वदहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तरे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं काय माझी वाणी मानेल संतांची रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा गंगा विशुद्धं नितपात स्पर्शं सरोवेष्टितं चुंबित पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम् शुचिः शीलासमदक्षस्य प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचं आराध्य श्रद्धास्थान दैवत ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आणि आपणा सर्व वारकऱ्यांचं हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांचा असणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी आणि आजच्या या एकादशीचं महान पर्व खरं तर आजचा दिवस म्हणजे आमच्या कीर्तनकारांसाठी महान सोन्याचा दिवस आहे गुरुजी सर हो महान पर्वणी सर्व कीर्तनकाराच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर आजचा दिवस सोनियाचा आहे आजी सोनियाचा देणं सोन्याच्या दिवसापेक्षा कमी महत्त्व नाही आजच्या दिवसाला कारण मला सांगायचा उद्देश या ठिकाणी एक आहे महाराष्ट्रामध्ये खूप ज्ञानी आहेत विद्यावाचस्पती आहेत वेदांत वाचस्पती आहे पण 2 मिनटं उभं राहायचं भाग्य ज्याच्या नशिबात आहे ते म्हणजे गंगागिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये आहे विठाला 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 विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजी परब्रह्मस्वरूपं विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला आजचं कीर्तन म्हणजे गणिताच्या पेपरला पहिल्या बेंचवर नंबर येणं
आता हे जे शाळेत गेले त्यांना कळन, ज्यांनी शाळा केली त्यांना नाही कळणार. विठ्ठल योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याही अनंत कृपा आशीर्वादाने, परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह 179वा श्री क्षेत्र धनगरवाडी या सप्ताहाचं 2 ओळीमध्ये वर्णन करायचं जर ठरलं, जहा दुनिया का लगता है मेला वहा साधू रहता है अकेला. जहाँ दुनिया का लगता है मेला वहाँ साधू रहता है अकेला. जहाँ साधू रहता है अकेला वहाँ लग जाता है दुनिया का मेला. म्हणून या ठिकाणी आपण जर प्रत्येक देशाचं विविध बघितलं, जर आपल्याला सैन्य बघायचं असेल तर चीनमध्ये जावं लागेल, फॅशन बघायची असेल तर फ्रान्समध्ये जावं लागेल, तेलाच्या विहिरी बघायच्या असेल तर आपल्याला अरब देशामध्ये जावं लागेल, त्या ठिकाणी साम्राज्यवादी लोक बघायचे असेल तर ब्रिटिश बघावं लागेल. कारण जे ब्रिटिश आले होते भारतामध्ये ते साम्राज्यवादी लोक आहेत. ते ज्या ठिकाणी जातात आपलं साम्राज्य निर्माण करतात. म्हणून आपल्याला शाळेत एक धडा होता, व्यापारी बनून आले, राज्यकर्ते फार बनलेले होते महाराज. ते आपल्याला तो शाळेत धडा होता. आपण धडा शिकलो पण त्याच्यातून धडा नाही शिकलो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिशमध्ये जो सिकंदर नावाचा राजा होता त्याला जग जिंकायचं होतं आणि जग जिंकण्यापूर्वी तो आपल्या गुरुकडे गेला होता. ज्यांना जग जिंकायचं असतं ते गुरुला मानतात, गुरुचं ऐकतात आणि ज्यांना त्या ठिकाणी स्वतःचं साम्राज्य स्वतःचा हरायचं असतं ते गुरुर मानतात. म्हणून जिंकणारे माणसं आपल्या गुरुला मानत असतात. सिकंदर आपल्या गुरुकडे गेला आणि त्याने विचारलं मी भारतामधून काय आणू, तर त्याच्या गुरुने सांगितलं माझ्याकरता एक चांगला गुरु घेऊन ये. म्हणून या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी गोष्ट आहेत, मात्र चांगले माणसं आणि चांगले साधू संत बघायचे असेल तर आपल्याला भारतामध्येच यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे ने जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष शिवी नावडी, वचन न मोडी बोलले त्यांचे. संसार संतान कृपाक्षम सिद्धी दृष्टी कटक्ष साबिज्य मुक्तिम, चिदानंद स्वरूपम कैवल्य धामम नमामि गंगागिरी योगिराजम. शुचियशील समुदक्ष सप्रतापी जितेंद्रियम, तम नारायणगिरीम वंदे सच्चिदानंद विग्रहम. संताची ये पायी हा माझा विश्वास. तर या ठिकाणी परिहार देण्याची काही चक्री कीर्तनामध्ये गरज नसते, कारण परिहार पहिलं जे कीर्तन सुरुवात करत असतो तो परिहार देत असतो या ठिकाणी. म्हणून मी परिहार देत नाही. तरी पण या ठिकाणी या स्टेजवर आणि या व्यासपीठावर उभं राहणं म्हणजे काही विशेष गोष्ट आहे. कारण याच्या पहिले माणसाला वाटत होतं की स्टेज, पण आता असं बघितल्यावर जरा काही वेगळंच दिसतंय. म्हणून असू द्या. पण गुरुवरे मंत हिंदू धर्म रक्षक ब्रह्मविद वरिष्ठ तपोनिधी गुरुवरे नारायणगिरीजी महाराजांची कृपा आहे आणि त्यांच्या कृपेने 2 शब्द बोलण्याची ही संधी आहे. म्हणून या ठिकाणी संत आहे, पण संतांची पायी हा माझा विश्वास. मग देवाच्या ठिकाणी विश्वास का नको? जगामध्ये तर 33 प्रकारचे देव महाराज प्रवचनात सांगत असतात. मग संतांच्याच पायी का? तर महाराज देव हे लाच खाऊ आहे, संत मात्र कृपाळू आहेत आणि देव मात्र घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तपेवीन दैवत तप
कृपे विन दैवत दिधल्या विन प्राप्ती दिधल्या विन प्राप्ती दिधल्या विना प्राप्ती हरिमुखे म्हणा हरिमुखे. म्हणून तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्ती गुजे विन हित कोण सांगे. जसं प्रेमाशिवाय कोणी गोष्ट सांगत नाही तसे संतांच्या ठिकाणी सगळं काही आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित किती वा विठाला 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 लोकीचा देव देव इच्छिताची पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गीचे निशाणे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण अशी असणारी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सर्वांनाच ज्ञात आहे. सालाबाजप्रमाणे याही वर्षी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी तालुका राहता श्रीरामपूर शहराजवळ जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होत आहे. चक्री कीर्तनाची सेवा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची आज्ञा ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तथा थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्याही कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने प्रेरणेने सेवा सुरू करतो. पण रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कवीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. मी आता गंगाम शुद्धम विठ्ठल विठ्ठल काही नापस केले गाड कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगा भगवान की सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. भावे गावे गीत शुद्ध करोण्या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विचिते वचन जेने राहे समाधान तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास. सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे पास. हे ऋषभानु की लाडली मेरी और निहार. राधा राधा रटत ही सब बाधा मिट जाए. कोटि जन्म की आपदा श्री राधा नाम लेत से जाय. भावे गावे गीत शुद्ध करोण्या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंग आता जगद्गुरु तुकोबराय भगवत प्राप्तीचा उपाय आपल्याला सांगतायत. कारण सदोष नामस्मरणाने देखील भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये काही 4 सिग्नल तुकोबराय देतात की नामस्मरण करत असताना कोणाची निंदा आपल्या आयुष्यामध्ये घडू नये.
मस्तक ठेंगाणा संतांच्या चरणी नेहमी विनम्र भाव असावा आणि असं काही बोलावं काही आपल्या बोलण्यानं दुसऱ्याला समाधान वाटेल. विचिते वचन जेने राहे समाधान, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पण आमच्या ब्रह्मलीन श्री सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी एवढा उपकार केलेला आहे की त्यांनी या व्यासपीठावरती स्थानापन्न केलं. गुरुवर्य म्हणत सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणाले होते की तू गोकुळातून इथे कशाला आला. एकदा महाराजांनी विचारलं चरण दाबत असताना, इथे कशाला आला. तर मी म्हटलं महाराज मी आलो तुमची चरणसेवा. म्हणे तू गोकुळातून आला इथं कशाला आला, गोकुळामध्येच राहा. पण गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची कृपा अशी झाली की महाराजांचा आश्रम ब्रजभूमीमध्ये वृंदावन धाममध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा झेंडा लागलेला आहे. विठ्ठल रामा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्व पुण्यासता गाठी संत भेटी तय होय, धन्य धन्य संत संग पिटी पांग जन्माचा. 4-6 वंदिती पाय आणि काठाव कोठे काही, धन्य धन्य संत संग पिटी पांग जन्माचा. एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू, धन्य धन्य संत संग पिटी पांग जन्माचा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या असणाऱ्या अभंगामध्ये जगद्गुरू नाथ महाराज सांगताय संतांचं असणारं जे महत्त्व आहे ते असणारं महत्त्व प्रतिपादित या असणाऱ्या अभंगाद्वारे नाथ महाराज करतात. या जगतामध्ये संतांची असणारी जी भेट आहे, पूर्व पुण्याची असणारी जी गाठी आहे ती फलद्रूप झाल्याशिवाय संत संग जीवनामध्ये प्राप्त होत नाही. कारण जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होईल परंतु संतांची असणारी जी संगत आहे, संतांची असणारी जी भेट आहे ती असणारी भेट या ठिकाणी नाथ महाराज दुर्लभ सांगताय. कारण या असणाऱ्या जगतामध्ये संतांचा असणारा लाभ शास्त्रकारांनी 4 प्रकारचा सांगितलेला आहे. पहिला सांगितला आहे संतांच्या असणारा नेत्रस्पर्शाचा लाभ, दुसरा सांगितला संतांच्या हस्तस्पर्शाचा लाभ, तिसरा सांगितला संतांच्या आलिंगनाचा लाभ आणि चौथा सांगितला संतांच्या दर्शनाचा आणि भेटीचा लाभ. विठ्ठल 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 विडाला विडाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय. विठ्ठल हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. तुका मने संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं. नमो नारायणगिरी परब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज एकादशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहेत. वेळ कमी आहेत आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त बोलायचं आहे. थोडाच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे.
परंतु थोड्या वेळेमध्ये आपण काय बोलणार आहेत. परंतु महाराज गंगागिरी महाराजांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं, या मानवी देहाचा उद्धार करतात. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर या जीवनाचा उद्धार होतो महाराज. अहो, जे गंगागिरी महाराज पाण्याचं तूप आणि तुपाचं पाणी करतात ते आपल्या आपल्या जडजीवाचा का उद्धार करणार नाही. ही सद्गुरू गंगागिरी महाराजांची ताकद आहे. अहो, इथं कोणालाही आमंत्रण नाही आहेत तरी प्रत्येक मनुष्य घरातून प्रत्येक व्यक्ती या सप्तासाठी आला आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने तरतील तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठल 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 गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजोगिराजं शुचिशील समुदक्ष सप्रतापि जितेंद्रियं तं नारायणगिरी मंदे सच्चिदानंद विग्रहम. आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता चक्री कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आणि गाथेतील आहेत. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला नवे नवे या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवाला एक विचार करायला सांगतात की तुम्हाला जर तुमचं जीवन उद्धरून घ्यायचं असेल, उद्धरून जायचं असेल तर तुम्ही जीवनामध्ये सार आणि असार याचा विचार करायचा आहे आणि त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये धारण करायचं आहे. त्याचं फळ तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्गट भवसिंधू. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेल्या संकटाचं निरासन होईल आणि हा असणारा भवसागर तुम्ही आम्ही सहजपणे तरून जाऊ शकतो. जन्मोनी या कुळी वाचस्मरी नाम धरी हाची नेम अहर्निशी. मुखाने भगवंताचं नामस्मरण सांगितलं आहे. तुम्हाला आम्हाला हा जन्म एका एका भेटत नाही महाराज. अनंत जन्माचं पुण्य असेल तर तुम्हाला आम्हाला हा जन्म भेटत असतो. आणि शेवट सांगतात की तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीते विठोबाचे. त्या भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं तर कोटी कुळांचा उद्धार झाला आहे. मग तुमचा आमचा का होणार नाहीत. खरं तर महाराज कीर्तन म्हटल्यानंतर 2 तास वेळ लागतो, परंतु या ठिकाणी महाराजांची दया आहेत महाराज की 7 दिवस जे कीर्तनकार मंडळी आहेत महाराज या ठिकाणी सेवा करतात. परंतु प्रत्येकाला काही ना काही फुलना फुलाची पाकळी भेटली पाहिजे म्हणून महाराजांची दया आहेत की प्रत्येकाला 5 मिनटं या ठिकाणी महाराज देतात. म्हणून अतिशय मोठं अंतकरण आहेत. नवे नवे आपल्या भेटाची परंपरा आहेत की जे या ठिकाणी 7 दिवस सेवा करतात त्यांना प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजेत. असो महाराज मी येतानीच कंबर बांधायला मला वाटलं होतं महाराज की आपला वेळ जाऊ नयेत, परंतु मनोज महाराजांची हाईट एवढी होती महाराज कंबर बांधण्याची वेळ माईक खाली करण्यात गेला महाराज. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाहीत. नानांना विनंती केली, नाना तुम्ही आता बुक्का लावू शकता. विठ्ठल. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी. दिली मिठी पायासी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरिं परब्रह्मस्वरूपम् आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ भक्त संत हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज निवडलेला असून योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचरणी एकच प्रार्थना करायची की गोमटे ते करा माझे विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या ठिकाणी चांगल्या भावनेची अपेक्षा करतात. माझं गोमट करा असं म्हणतात. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी 179 वर्षापूर्वी या सप्ताहाची स्थापना केली, सुरुवात केली आणि आज त्याचं भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आज त्याचं पदार्पण होत आहेत. म्हणून आज चक्री कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत आली. तात्याश्री सामुदायिक विवाह बघितला होता, पण आज सामुदायिक कीर्तन सोहळा बघताना आज मी पहिल्यांदा बघतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुकामनी देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठ्ठल गंगामि शुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय संतांचं पावित्र्य सांगतात. संतांचं पावित्र्य सांगत असताना संत कशा प्रकारे पवित्र आहे तो, तर संत अशा प्रकारे पवित्र आहेत की या पृथ्वीतलावर पवित्र गोष्टी अनेक आहेत, परंतु संत एकमेव अद्वितीय असे पवित्र आहेत. न्यायशास्त्राच्या दृष्टीनं संत किती पवित्र आहेत हे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. किती पवित्र, तर गंगा ही पवित्र आहे, परंतु गंगा पवित्र किती, तर ती संतांच्या चरणाला लागली की पवित्र होते. जसं की आपल्या सरला बेटाच्या गंगागिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने ती गंगा कशी आहे, पवित्र आहे. म्हणून गंगेला पवित्र कुठून, तर संतांच्या पावित्र्यापासून गंगेला पवित्र. म्हणून असे हे संत कसे आहेत, तर पवित्र आहेत, सोवळे आहेत. आणि अशा संतांची सेवा जर आपण केली तर ती काय भगवान परमात्म्याला पोहोचते. असे संत कोणते संत, जे संत ज्यांना फक्त देव आवडतो. हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि व्यावहारिक दृष्टीनं संत कसे आहेत, तर तिचं भाग्यवंते सरती पुरती धनविट्टे. विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ
भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठाल विठाल विठाल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज भक्तीचं वर्णन करतात, देवाजवळ असलेली निष्ठेचं वर्णन करतात, संतांच्या निष्ठेचं वर्णन करतात. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराजांनी म्हटलं की संसारावर असलेली आसक्ती सोडून केलेली भक्ती देवाला आवडते. मग लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज संसारावरली आसक्ती सोडायची, मग संसारात असायचं तरी कसं? तर महाराजांनी सांगितलं, संसारात असायचं जसं ठेवलं तसं असायचं आणि चित्तामध्ये समाधान ठेवायचं. पुढे जाऊन लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्ही यामध्ये काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला. तर महाराजांनी उत्तर दिलं, तुम्ही काही उद्योग करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या जीवनामध्ये जे भोग तुम्हाला भोगायचे आहे ते भोग तुम्हाला भोगावेच लागणार आहे, यात काडी मात्र शंका नाही. पुढे गेल्यानंतर लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला सांगतात की संसारावरली आसक्ती सोडून परमार्थ करायचा, सोडून भक्ती करायची, मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं? तर महाराजांनी उत्तर दिलं, माझ्या जीवनाचं बघायचं ठरलं तर मी माझा संसारच देवाच्या पायावर अर्पित केला, नवे नवे मी संसारच देवाकरता केला. विठाल 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 विठाल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा, सुचेशील समदक्ष सुप्रतापे जितेंद्रियम तम नारायण गिरिजी मंदे सच्चिदानंद विग्रहम. सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी श्री नळोबरा यांचा 4 चरणाचा आणि खऱ्या संतांची लक्षणं सांगणारा अभंग आहे. या अभंगातून निळोबराय संत कुणाला म्हणतात याचं वर्णन करतात. महाराज या ठिकाणी पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये निर्देशित शब्द वापरून तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले, महाराज असं म्हणतात, निर्देश करतात की बाबांनो संत कुणाला म्हणायचं आहे? ज्यांच्या अंतःकरणाचं हेत, ज्यांच्या अंतःकरणाचा ठाव फक्त विठ्ठल असेल त्यांना संत म्हणावं. पुढील चरणात महाराज असं म्हणतात की नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, आणि ज्यांच्या अंतःकरणाचं हेत विठ्ठल आहे ते संत कुठल्याही टाण्या टोण्याला न भाळता ते फक्त त्या अंतःकरणाचं हेतू असलेल्या विठ्ठलाचं नामस्मरण करतात. हे संतत्वाचं दुसरं लक्षण. तिसरं लक्षण सांगत असताना म्हणतात की काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. ते संत काय करतात? फक्त वाचन नामस्मरण करत नाही, ते कायनं, वाचन आणि मनानं या तिघांनी युक्त असणारं भजन ते करतात. म्हणून या पृथ्वी तलावरती ते श्रेष्ठ ठरतात. संतत्वाचं तिसरं लक्षण. आणि चतुर्थ चरणामध्ये महाराज असं म्हणतात की निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. असे जे संत आहेत ना ते भगवंताचं नामस्मरण करताना या देहावरती विरक्त होऊन जातात, या देहांचं त्यांना भान राहत नाही. आणि अशा या संतांचे पदस्पर्श आमच्या या मातृभूमीला म्हणजे आमच्या श्री क्षेत्र धनगरवाडीला लागले, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. भाग्याचं उदय ते हे जुडी संत पाय.
संतांच्या चरणाचा एकदा स्पर्श झाला की मनुष्याच्या जीवनाचं सोनं होतं. पण ते संत कशी असावेत, निळोबरायांनी जी लक्षणं सांगितली त्याप्रमाणे ते संत असावेत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, प्रातस्मरणीय गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळे आमच्या जीवनाचं सोनं झालं. संतांचा स्पर्श झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात व्यावहारिक जीवनाचंही सोनं होतं आणि पारमार्थिक जीवनाचंही सोनं होतं. माझ्या जीवनाचा प्रसंग असा आहे की संतांच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळं आज व्यावहारिक जीवनामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करून सुद्धा आज कीर्तन सेवा करण्याचं भाग्य लाभतंय. हे खऱ्या अर्थानं गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराजांचं माझ्यावरती असणारं आशीर्वाद आहे. विठ्ठल अंभाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी ऐकणेनोबा साधन मुचा विषय हरिकीर्तन संत संगे निरंतर भरले अनंत भांडार ऐकणेनोबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन मने विष्णू दासनारा अमुची ऐसी परंपरा ऐका नेणोबा साधन अमुचा विषय हरि कीर्तन. एकादशीचा महापुण्य पर्व काळ आणि त्या पर्व काळावरती आपला वार्षिक योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सप्ताहातील चक्री कीर्तनाचा हा नेम असतो. आज एकादशीचं असणारं जे पर्व आहे हे भगवंताला विशेष स्वरूपाने आवडणारं हे पर्व आहे. या जगतामध्ये भगवंताला आवडणाऱ्या काही गोष्टी आहे, त्यापैकी तीर्थामध्ये गंगा आवडती एक, भक्तांमध्ये वैष्णव आवडतो दोन, आणि व्रतामध्ये जर काय आवडत असेल भगवंताला तर ती एकादशी आवडते. प्रिय भगवंतासे तेच गुणे प्रिय भगवंतासे कोटि गुणे प्रिय भगवंतासे कोटि गुणे प्रिय विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू गंगागिरीजी महाराज की जय. सद्गुरू नारायण गिरीजी महाराज की जय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या ठिकाणी 179वा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिव्य भव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. या ठिकाणी अनेक फार सर्व समाज जमलेला आहे, पण आमच्या सर्व समाजामध्ये एक सज्जन माणूस म्हणजे आमचे चोपदार आता लवकर येणार नाही माझ्याकडे. विठाला 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 विठाला. आपल्यावर संतांचा अनंत उपकार आहे. किती उपकार आहे तेवढा आपल्याला सांगायला वेळ नाही, परंतु साधू संतांवर जर विश्वास ठेवला तर जगात कुठंच कोणाला काही मागण्याची गरज पडत नाही. सगळं घरी बसल्या मिळतं, फक्त श्रद्धा ठेवायला, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. काय करतात साधू संत? आपल्याला जी गोष्ट उरकली नाही, समजली नाही, तिची उकल करून सांगतात. एक छोटं उदाहरण शॉर्टकटमध्ये सांगतो, तोपर्यंत कृपया बुक करणे लागलं तर बरं होईल. एक व्यापारी होता,
आणि आपला व्यापार चांगला चालेल, पण पुढं आपला मुलगा भोळा आहे, आता हा फसणार, म्हणून त्याची व्यवस्था करून त्यांनी या मंदिरामध्ये, कुठल्या मळ्यातल्या महादेवाच्या मंदिरामध्ये चैत्र शुद्ध नवमीला 25 लाख रुपये कळसात ठेवले. वेळ कमी असल्यामुळं व्यापारी मेल्यानंतर ते वही उचकता मुलाच्या लक्षात आलं व्यापार फसला, आता आपल्याला पैसे कोण देणार. आणि त्या वहीत लिहून ठेवलं होतं की महादेवाच्या मंदिराच्या कळसात चैत्र शुद्ध नवमीला 25 लाख रुपये ठेवले, ते घेऊन पुन्हा व्यापार चालू कर. त्याने सगळे मंदिर पाळलं, पैसा सापडलाच नाही. त्या गावात एक संत राहत होते, ते त्यांच्या परिचयाचे होते. म्हणून तुझे वडील खरे बोलणारे होते, खोटे बोलणारे नव्हते. ते म्हणे पण माझ्या वडिलांनी जे लिहून ठेवलं ते तर मंदिराच्या कळसात तर सापडलं नाही. ते म्हणे अरे 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 पाडलं का म्हणे मंदिर. मग त्याच्या पाठीमागं डायग्राम होता. पुन्हा तसंच मंदिर बांधलं, सांगितलं तुला ह्या कळसातून 25 लाख रुपये मी काढून देतो. ते म्हणे आता कसं काय, आता तुला काय करायचं. ते म्हणे ठीक आहे, मंदिर बांधलं आणि तो गेला, द्या म्हणे पैसे. येडाय का रे म्हणे, चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी ये. ते गेलं सकाळीच. ते म्हणे थांब रे, त्याच्यात काय लिहिलेलं आहे, 2:45 वाजता 25 लाख रुपये कळसात ठेवले, 2:45 वाजता ये म्हणे. 2:45 वाजता गेल्यानंतर सूर्याची सावली त्या मंदिरावर पडली होती आणि त्या कळसाची सावली 20 फूट तिकडं होती. तिथं खांदल्यानंतर त्याला 25 लाख रुपये मिळाले. म्हणजे ही जी उकल आहे, हे आपल्याला काही संसारात ज्या गोष्टी काही कळत नाही त्याच्यासाठी साधू संत उपकार करतात. विठाला 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 पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज जय हो, सद्गुरु नारायण गिरीश महाराज की जय, गुरुवर्य सद्गुरु रामगिरीजी महाराज जय हो, सत्य सनातन हिंदू धर्म की जय हो, भारत माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव, उमापति महादेव की जय हो, पर रामचंद्र भगवान जय हो, पवन सुत हनुमान जय हो. ठेला 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 ठेला. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया करण उद्धरया जन जड जीवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या असीम कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अधिष्ठान दैवत हिंदू धर्म रक्षक महंत गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने नेतृत्वाने धनगरवाडी पंचक्रोशीच्या
आयोजनाने संयोजनाचे गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराच्या अथक परिश्रमाने सुरू असलेला हा योगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातला आजचा हा 7वा आणि जागराचा दिवस आणि या दिवसामध्ये असलेल्या चक्री कीर्तन रूपी सेवेची सांगता करण्याची आज्ञा गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराजांची झाल्या कारणानं आजची सेवा करण्याकरता मी आपल्यासमोर या ठिकाणी सुपूर्त आहे. जगद्गुरू तुकोबराय या ठिकाणी संत महात्म्यांचं वर्णन करतात. संत मायबाप आहेत, कृपावंत आहेत, अवतारी आहेत, भक्तिभाव धर्म वाढवण्याकरता अवतारित झालेले आहेत आणि चंदनासम झिजून जगाला सुगंध देणारे आहेत. सज्जन हो, कळत न कळत चुका घडतात तो तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे. बिनचूक आहे तो देव आहे आणि चुकलेल्यांना दिशा दाखवतात ते सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखे संत आहेत. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांसारखे संत आहेत. गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराजांसारखे संत आहेत. बिनचूक आहे तो देव आहे. ज्याला गरीब बायको तांब्या भरून देत नाही तो देवाच्या चुका काढत बसतो. पण देव कधी चुकत नसतो. चुकत असतो तो जीव चुकत असतो किंवा चूक झाली म्हणून त्याला जीवत्व प्राप्त झालेलं असतं. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्रीय संवाद आलेला है. विदुरजींनी मैत्रेय ऋषींना प्रश्न केलेला है, पूरी सृष्टि को अगर भगवान ने उत्पन्न किया है, हर एक जीव अगर भगवान का अंश है तो भगवान कभी किसी को सुख देते हैं और भगवान कभी किसी को दुख देते हैं, ऐसा भगवान क्यों करते हैं. त्यावेळेला मैत्रेय ऋषींनी दिलेलं उत्तर है, भगवान कभी किसी को दुख नहीं देते, भगवान कभी किसी को सुख नहीं देते, हर एक जीव अपने कर्म का फल भोगता है. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्री राम वनवास गेला, कर्मे श्री राम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला, योग घडला सीता देवीची, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्माचं फळ जीवाला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला राजा दशरथाला चुकत नाही. रामायणातला एक प्रसंग आहे. श्रीराम वनवासाला जाऊन 6 दिवस झालेले आहेत. अयोध्येचे प्रधान सुमंतजी प्रभू श्री रामाला वनामध्ये सोडून आलेले आहेत. राम वनवासाला गेल्यापासून राजा दशरथजी अंथरुणावर पडून आहेत. डोक्याच्या एका बाजूला कौसल्या, एका बाजूला सुमित्रा बसलेली आहे आणि एवढ्यामध्ये सुमंतजींचं आगमन झालं आणि सुमंतजींनी जय जीव अशा शब्दामध्ये उल्लेख केला. त्यावेळेला अंथरुणावर पडलेले राजा दशरथ ज्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या, तोंडातनं राम राम शब्द सुरू होता, त्या राजा दशरथानं ओळखलं की अयोध्येचा प्रधान आला जो माझ्या श्री रामाला वनात सोडायला गेलेला होता. राजा दशरथानं विचारलं, सुमंत आए तुम? सुमंतजींनी सांगितलं, जी अन्नदाता आया. लाए मेरे नाम को? नहीं अन्नदाता. क्यों नहीं लाए? अन्नदाता अविनय हो तो क्षमा कीजिए, लेकिन 14 साल से पहले तीनों में से किसी को नहीं ला सकता. क्या कहा मेरे राम ने? आपके चरणों में प्रणाम भेजा है अन्नदाता. मेरी जानकी ने क्या कहा? महाराज जनक जी की बेटी है, आपके जैसे महाराज की बहू है, लेकिन जब मैं निकला तो मुझ गरीब के पैर पड़कर बोली कि अपने दिए हुए वचन को संभालने के लिए अपने प्रिय पुत्र को वनवास में भेजने वाला राजा मुझे हर जन्म में ससुर मिले, ऐसा आप महाराज के चरणन में परस्पर स्पर्श करके बताइए. क्या कहा मेरे लखन ने? कुछ नहीं, कुछ कटु शब्द बोले हैं, इसके लिए प्रभु श्री राम ने मना किया है. आणि मग कौशल्याला राजा दशरथ म्हणतात, कौशल्या मुझे एक वचन दो
कौसल्या म्हणती, दिया महाराज, कौसल्या मुझे वचन दो, मेरे मरने के बाद मेरे इस प्रेत को कई को कभी स्पर्श मत करने देना। अगर उस पापिनी ने मेरे शरीर को स्पर्श किया तो स्वर्ग में जाकर भी मेरे आत्मा को शांति नहीं मिलेगी। उस पापिनी के वजह से मेरा प्राण, मेरा राम वनवास चला गया है। कौसल्या, अब मैं जिंदा रहने वाला नहीं हूं। नहीं महाराज, ऐसा मत बोलिए। राम का विरह समंदर है, अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन मुसाफिर है महाराज, और आप इस जहाज के कप्तान हो। अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज, तो यह जहाज कभी भी किनारे तक नहीं जा सकता। महाराज धीरज रखिए, धीरज रखिए। नहीं कौसल्या, सामने वाले दीवार पर क्या दिखता है? हातपाय खोडायला लागले राजा दशरथ। सुमित्रा म्हणते धैर्य धरा, कौसल्या म्हणते धैर्य धरा, सुमंतजी म्हणतात धीरज रखिए अन्नदाता, भरत युधाजित मामा के यहाँ है, राम लखन वनवास में है, और आपको अयोध्या को आपकी जरूरत है अन्नदाता, धीरज रखिए। नहीं सुमंत, सामने वाले दीवार पर क्या है? कौसल्या बघ, समोरच्या भिंतीवर काय आहे? काही नाही महाराज, काही नाही, भिंत आहे। नाही 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 नाही, ते बघा ते बघा ते बघा, झाडाच्या दाट पाल्यामध्ये मी लपून बसलेलो आहे। दिवसभर मला शापत मिळालं नाही कौसल्या। सायंकाळची वेळ आहे, 16 वर्षाचा गोरा गोरा पान कुरळे कुरळे केस असलेला मुलगा तळ्यावर पाणी आणण्याकरता आलेला आहे। त्यानं झारी बुडवल्या बरोबर बुडबुड बुडबुड असा आवाज झाला। अंधारामध्ये लक्षवेधी बाण सोडला कौसल्या। सु 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 करत बाण आला। त्या कोवळ्या लेकराच्या छातीवर बाण बसल्या बरोबर आई म्हणून किंकाळी ठोकली आणि ते लेकरू जमिनीवर पडलं। कमरेपासून अर्ध पाण्यात आहे, कमरेपासून वर आहे। कुणीतरी शापत नाही, माणूस मारल्याची जाणीव झाली कौसल्या। आणि मी झाडावरनं उडी टाकून झप 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 पावलं टाकून गेलोय। बघ भिंतीवर ते चित्र मला दिसतंय कौसल्या, ते चित्र मला दिसतंय। शर आला तो धावून आला काळ, विवळला तो श्रावण बाळ, विवळला तो श्रावण बाळ। कौसल्या, मी गेलोय बघ, भिंतीवर दिसतंय ते रक्ताचं थारोळं झालं कौसल्या। कमरेपासून अर्धा पाण्यात, कमरेपासून वर आहे, उजव्या हातात झारी आहे। मला विचारतोय कोण आपण? त्या ब्राह्मण पुत्रा वधूनी शोकाकुल झाले रुमनी, आसवे आणुनी नयनी, तो वदला वदला श्रावण बाळ, विवळला श्रावण बाळ। शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण कोण आपण? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, अयोध्येचे महाराज। अहो ऐकून होतो तुमचं नाव महाराज। स्वर्गातील राजा इंद्राला सुद्धा मदत लागल्यानंतर तो मृत्यूलोकामध्ये राजा दशरथाची मदत करण्याकरता येतो, मदत मागण्याकरता येतो। असा राजा या पृथ्वी तलावर आहे, याचा स्वाभिमान होता राजा मला। पण एका आंधळ्या मायबापाची काठी हिसकावून घेतली। राजा, हा कोणता तुझा पुरुषार्थ आहे? मरतोय राजा, मरतोय रे, मरतोय। फक्त एक वचन दे, मी सुखानं प्राण सोडतो। माझे आंधळे मायबाप तहानलेले, त्या आंधळ्या मायबापांना पाणी पाजशील। कौसल्या, मी त्याचं डोकं मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर वचन दिलं,
त्या लेकरानं माझ्या मांडीवर मान टाकली. कौसल्या, क्षत्रियाचं कळीच माझं, पण माझ्या अश्रूंच्या धारा मी आवरू शकलो नाही. कौसल्या, प्राण गेला तरी लेकराच्या हातातली जारी घट्टच्या घट्ट तशीच पकडलेली होती. कशी बशी जारी पकडून मी भरवली आणि त्याच्या मायबापांकडे गेलो आवाजाच्या दिशेने. त्यावेळेला दुरूनच माझ्या कानावर शब्द पडले, श्रावणा श्रावणा. बाळा, पाणी नसल मिळालं तर राहू दे, तुझे 2 शब्द कानावर पडले तरी आमची तहान भागली. माझ्या पावलांची चाहूल ऐकल्याबरोबर कौसल्या चमकले. ते आलास का बाळा तू? आणि पाणी मिळालं का? नाही मिळालं का? नको मिळू दे ना. तू बोलत का नाहीस रे? अरे तू बोल ना. तू बोलला तरी तहान जाईल, पाणी नको. मी म्हटलो कौसल्या पाणी घ्या. आवाज बदललेला वाटला. आंधळ्या मायबापांनी विचारलं, कोण आपण पाणी घेऊन आलात? महाराज, पाणी घ्या अगोदर मग सांगतो. फेकून द्या पाणी बाजूला. जोपर्यंत आमचा श्रावण कुठं हे सांगत नाही तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. मला सांगावं लागलं कौसल्या. या हिंस्र पशुने, या राजा दशरथाने तुमच्या लेकरावर घाला घातला. श्रावणा श्रावणा. आणि काय कौसल्या, ते आईबाप गडाबडा लोळू लागले आणि मला श्राप दिला. राजा, अरे म्हातारपणी मायबापाच्या कमरड्यात लाता घालणारी पोरं असतात, पण आम्हाला डोळ्यानं दिसत नाही म्हणून आमचं लेकरू काशी यात्रेला घेऊन निघालं. आणि तू त्या निष्पाप लेकरावर आमच्या घाला घातलास. आमचा श्राप आहे तुला. तुला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पुत्र असतील. हो, 4 पुत्र असतील, पण त्यातला एक काही पुत्र तुझ्या अंतिम समयाच्याला पाणी ओतण्याकरता नसेल. आणि आज जसं आम्ही आमच्या लेकराच्या पुत्रविराहाने तडफडून मरतोय, तसा तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या विरहाने तडफडून मरशील. आणि राजा दशरथ हातपाय खोडायला लागले. समोरची 2 3 चिता भेटलेल्या आहेत. एका चितेवर श्रावण आहे, एका चितेवर श्रावणाची आई आहे, एका चितेवर श्रावणाचा बाप आहे. कौसल्या बघ, कौसल्या बघ, सुमित्रा बघ, महाराज धैर्य धरा, असं म्हणत 6 वेळेला राम नावाचा उच्चार घेतला आणि राजा दशरथाने प्राण सोडला. राम राम कही, राम राम कही, राम. बाबा गोस्वामी तुलसीदासजी लिहितात, महिपती गयऊ सुरधाम सुरधाम. म्हणून प्रत्येक जीव भोगतो ते आपल्या कर्माचं फळ भोगतो. देव बिनचूक आहे आणि तुम्हाला आम्हाला सन्मार्गाला लावून चुकीचा दिशेला जाण्यापेक्षा या सत्संगाच्या माध्यमातून जीवाचं कल्याण करण्याकरता ज्या संत महापुरुषांनी हे कार्य केलेलं आहे, त्यागाची परंपरा, तपाची परंपरा, भक्तीची परंपरा, ज्ञानाची परंपरा, वैराग्याची परंपरा म्हणजे गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज आणि रामगिरीजी महाराज. या बेटाच्या इमारतीचा पाया गंगागिरी महाराजांनी घातला. हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज या इमारतीचा स्तंभ झाले. या इमारतीचा कळस ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरू नारायणगिरी महाराज झाले. आणि या कळसावर भव्य दिव्य धर्मध्वजा फडकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराजांनी केलं. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. समापराध महाराज